प्रेग्नन्सीमध्ये कित्येकदा आईच्या भावनांचा प्रभाव आणि परिणाम बाळावरती होतो. अगदी तसंच आईच्या इंटरनल सिस्टीममध्ये म्हणजेच जेनेटिकली काही इश्यू असतील, ते सुद्धा त्या बाळापर्यंत ट्रान्सफर होत असतात. आणि म्हणूनच ओव्हरऑल पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत त्या गर्भवती स्त्रीनं स्वतःला हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट ठेवून स्वतःमध्ये वेगळेपण आणणं किंवा निर्माण करणं खूप गरजेचं राहतं. कित्येकदा लोकांना याची जाणीव नाहीये. प्रेग्नन्सीचे 9 महिने म्हणजे त्या आईला मिळालेलं डिझायनिंगसाठीचा वेळ आहे. आणि बरेचदा ही आई स्वतःच्या गर्भात वाढत असणाऱ्या बाळावरती संगोपन करण्यापेक्षा, बाळावरतीला डिझाइन करण्यापेक्षा स्वतःचा वेळ विकून ती कुठेतरी आज जॉबवरती किंवा अन्य कुठे इतर कामांमध्ये व्यस्त आहे. आज इतर कामांमध्ये व्यस्त राहून जे पैसे आपण कमवतोय ना, उद्या तेच पैसे या बाळाच्या संगोपनासाठी आपल्याला घालावे लागणार आहेत. आणि जर का ते घालायचे नसतील, तर आज निसर्गानं, नेचरनं दिलेले हे 9 महिने या बाळासाठी द्या. आणि जर का हे 9 महिने दिलेत, तर निश्चितच येणारं बाळ तुमच्या माध्यमातून, तुमच्या भावनांमधून खूप उत्कृष्ट बनायला मदत होणार आहे. शिवाय जेनेटिक डिसऑर्डर्स सुद्धा तुम्हाला इथे थांबवता येतील. आणि त्याचसाठी म्हणून तुम्ही जिजाऊंचं बाळकडू किंवा हॅपी प्रेग्नन्सी वर्कशॉप या वर्कशॉपच्या माध्यमातून एक्झॅक्टली काय करायचं हे जाणून घ्यायला हवं, माहिती घ्यायला हवी आणि त्या पद्धतीनंच तुम्ही पती-पत्नींनी हा प्रेग्नन्सीचा कालावधी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि ॲक्टिव्ह राहायला शिकलं पाहिजे. तुम्ही करत असणारे जागरूक प्रयास प्रेग्नन्सीच्या काळामध्ये हा जागरूक प्रयास खूप महत्त्वाचा आहे आणि जर का हा जागरूक प्रयास केलात ना, तर निश्चितच परिवर्तन तुमच्या पोटाला जन्माला येतंय. येस आणि असं परिवर्तन हवं असेल ना, तर निश्चित एक वेळ ही कार्यशाळा अनुभवा. भेटूयात कार्यशाळेमध्ये. धन्यवाद.